देवपूजा. एकदा एक महिला देवाला खूप मानायची. रोज पूजा पाठ करायची, जप करायची. देवांवर तिची खूप श्रद्धा होती. एकदा ती असंच किचनमध्ये काम करत होती आणि काम करता करता त्या किचनच्या खिडकीतून तिला दिसत तर काय, दुसऱ्या मजल्यावरून तिचा मुलगा खाली पडतो. ती खूप घाबरते. ती पळत जाते, त्याला उचलते आणि ती त्याला उचलून दवाखान्यामध्ये घेऊन जाते. ती ज्यावेळी गाडीतून त्यांच्या मुलाला घेऊन जात असते त्यावेळी हे विचार करते की हे देवा, माझ्याच सोबत तू असं का केलंस? मी तुला किती मानते, मी तुझी किती पूजा करते, तरी तू माझ्यासोबत असं केलं. पण तितक्यातच ती हे सगळं फुलत असताना तिच्या लक्षात येतं की ज्या ठिकाणी तिचा मुलगा पडला त्या ठिकाणी कालपर्यंत लोखंडाचे तुटलेले पाईप्स ठेवले होते. इतक्या दिवसापासून माणसे येत नव्हती ते बाजूला करण्यासाठी. बरोबर कालच माणसे आली. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की माझं तर अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे. मला साधी बादली उचलता येत नाही आणि मी माझ्या 8 वर्षाच्या मुलाला असं उचलून घेतलं. मला ही ताकद आली कुठून? हे सगळं विचार करत ती हॉस्पिटलला पोहोचली. त्यावेळी 4:30 वाजेपर्यंत सुद्धा तिथेच होती. त्यानंतर तिच्या मुलाला ॲडमिट करून ती धावत देवाजवळ गेली. तिने हात जोडले आणि देवाचे धन्यवाद मानले आणि तिला संतांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली की ईश्वर असं म्हणतात की तुझ्या वाटेत येणाऱ्या संकटांना मिटू शकत नाही, पण मी तुला त्यांना झेलण्याची ताकद देऊ शकतो. अशाच प्रकारे ही कथा इथे समाप्त होते. ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.